तर व्यासपीठावरती गणेशजी कुर्ले जे आपले टी शर्ट स्पॉन्सर्स आहेत त्यांच्या या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. दीपक बिराडे सरांचा आवाज आपण ऐकत होतात. अतिशय सुंदर समालोचन ऐकायला मिळालं. याच विभागातील आहेत तर इथल्या क्रिकेटमधील सगळी माहिती आहे दीपकला. कहा पानी कम कहा पानी ज़्यादा किससे ख़त्म नहीं होते जब कॉमेंटेटर पेश करते अपनी अदा. गेम ऑन साईडला पुल करायचं होतं, प्रॉपर करेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल स्टॉप करेल आणि त्याच दरम्यान धावफलकावरती एक सिंगल ॲड केली जाते. एका सिंगलला स्कोर रन बॉल 3 चेंडूमध्ये झाले 3 धावा. रन बॉल मॅच या ठिकाणी स्टार्ट झाली आहे. अप्रतिम आयोजन. आंबेगावकर चषक म्हटलं ना की दर्जा तुम्हाला पाहायला मिळतो. बॅटशी लागली आहे टॉप एज, बॉल हवेत, कॅच झाली आहे ड्रॉप, झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पहिला बॉल पडलाय 1:39 बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. देव अजून एक कॅच ड्रॉप. एका मागोमाग एक जीवनदान या ठिकाणी मिळत चालत. त्यामुळे थोडासा विचार करावा लागेल की ओपनर बॅटर्सच्या विकेट गोलंदाजीकडे काढतोय आणि एकाच क्षेत्ररक्षकाकडनं एकाच एरियामध्ये आणि यष्टीरक्षकाचं ट्राय काय खतरनाक होतं. ॲक्शन रिप्ले पुन्हा पाहू. लाजवाब. तिकडे सेकंड अटेम्प्टला जो चान्स मिळाला होता ना, यष्टीरक्षकानं खूप सुंदर ट्राय त्या ठिकाणी केलं होतं. हे पाहू शकता तुम्ही काय डाईव्ह लावली होती आणि जर झेल झाला असता तर नक्कीच आजच्या दिवसातील बेस्ट कॅच. बॅकफुटला गेले, झेल सुटलाय, मिळाली आहे संधी, काढला बॉल कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो या डावातील हा पहिला चौकार. षटक संपलंय बरोबर 3 मिनिटांमध्ये. अशा प्रकारे तुम्ही खेळा, फास्ट खेळा. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा बिनबाद 9. मॅच रंगतीये. एका बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळतीये रुपेश दादा प्रतिष्ठान कान्होळ अ आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतीये टीम AB रॉयल्स जांभुर्डे. एक सन्मान व्यासपीठावरती आपण करूयात. गणेशजी कुर्ले साहेब जे आपले टी शर्ट स्पॉन्सर आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल. गुरुदादा कथोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मंचावरती करतात. ते गुरुदादा या व्यासपीठावरती त्यांच्या शुभ हस्ते गणेशजी कुर्ले आपले टी शर्ट स्पॉन्सर त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पहिलं षटक वेळेवरती झालं आहे. जास्त वेळ वापरू नका कारण आता यानंतर अजून आजच्या दिवसातील टोटल 3 मॅच आणि त्यानंतर 5 स्टार 5 मधल्या 4 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात. मग रिक्वेस्ट आहे थोडं फास्ट खेळा कारण वेळ आता आपल्याकडे कमी आहे. 1:43 झाली आहेत आणि 4 तासामध्ये आपल्याला जवळजवळ 6 मॅच कव्हर करायच्यात. फास्ट खेळा प्लीज, फास्ट खेळा. वेळ जास्त जातोय. फिल्डिंग टीम बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. भावेश ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2. त्याला एका जागेवरती नेऊन ठेव कुठेतरी एकदाचा म्हणजे मॅच चालू होईल. चला झालेत फायनली. आता फील्ड सेटअप झाला आणि स्वतः यष्टीरक्षक गोलंदाज दोघेही चेंडूवरती पुढे सरसावले होते कधी कधी ज्यावेळी तुमचे कॅप्टन्स 2-3 असतात ना त्यावेळी मग एखाद्या फिल्डरचे असे हाल होतात की एक म्हणेल मिड ऑफ, एक म्हणेल एक्स्ट्रा कव्हर, एक म्हणेल कव्हर. त्याला हळूहळू तुम्ही इतकं सरकवलं ना की तो स्वतः कंटाळून घेण्याला काय आता बस झाला भावानं इथेच थांबून जातो. एक सिंगलनं स्कोर पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावरती 10. 2 कॅच ड्रॉप झालेत. तर मग थोडंसं एक मुमेंट जे मिळणार होतं ना जांभुर्डेला ते मिळालेलं नाही आतापर्यंत. विकेटच्या शोधात आहे. बॅकफुटला गेले, फटका चांगला चपराक दिली आहे. बॉल चला डीपमध्ये, कव्हर आणि एक धाव. थ्रो येईपर्यंत आरामात पूर्ण झाली आहे. चांगला खेळतोय. हँड अँड कॉर्डिनेशन सनीचं चांगलं आहे.
एक दर्जेदार फलंदाजीसाठी सनीला ओळखलं जातं. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. 1ने पुढे चालला. 11 या आकड्यावरती. 11 ऑन बोर्ड. चारही संघनायक जे आतापर्यंत क्वालिफाय झालेत त्या सर्व संघनायकांनी आता ड्रॉसाठी यायचं आहे आणि एकामध्ये विजेता संघ असं आपण नाव टाकणार आहोत आजच्या दिवसातील. तर काही क्षणात ड्रॉ केला जाईल. आता रनआउटची विकेट मिळेल का? अपील सुरू आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी झालेत. रनआउटच्या स्वरूपात बाद आणि धक्का लागलाय पहिला. चला आपण ड्रॉ करतो या ओव्हरनंतर. तर ज्या चिठ्ठ्यात तिकडे व्यासपीठासमोर आणा. आपण 5ही संघांमध्ये पहिल्या दिवसामध्ये वाघाची वाडी, दुसऱ्या दिवसामध्ये जुगरेवाडी, तिसऱ्या दिवसामध्ये संघ क्वालिफाय झाला साई किरण नवापाडा आणि चौथ्या दिवसामध्ये टीम क्वालिफाय झाली आंबे टेंबे स्वराज 11 आणि आजच्या दिवसातील विजेता संघ. अशा 5 टीममध्ये चिठ्ठ्यात पहिल्या 2 चिठ्ठ्या येतील त्यांची पहिली मॅच, नंतर 2 चिठ्ठ्या येतील त्यांची सेकंड मॅच आणि जी चिठ्ठी तिकडे बाकी राहील ती टीम बायसोबत सुपर 3 मध्ये जाईल. काही क्षणात आपण ड्रॉ करू या ओव्हरनंतर. न्यू बाटा मैदानावरती इंटर झालेत. सौरभ 2 षटकानंतर आपण ड्रॉ कंप्लीट करू. नाही कॅप्टनचं काही टेन्शन नाही, आपल्याकडे लाईव्ह आहे. आपण ऑनलाईन ड्रॉ करूयात. आपण अनाऊन्स केलं होतं आधीच की आपण 1 वाजल्यानंतर ड्रॉ करणार आहोत. डावखोऱ्याचा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. राईट आर्म राऊंड विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर आणि फायदा झालाय. लॉंग ऑफला क्लिअर करत पहिल्या टप्प्यावरती मिळत आहे धावा 4. गुड शॉट. 4 धावा धावफलकावरती. 4 स्कोर पुढे जातोय 16. चांगल्या रन्स आता बनवू लागलेत. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा काहीशा कमी होत्या 9 पॉवर प्लेमध्ये, पण आता पॉवर प्ले संपल्यानंतर आक्रमण सुरू केलं. नवीन फलंदाज सौरभ आलेत आणि पहिल्या बॉलवरती सौरभच्या बॅटमधनं चौकार येताना पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. फ्रंट फुटला पुढे सरसावले. अपील अपील अपील. सिमेंट विकेट आहे. बॅट ज्यावेळी त्याच्यावरती जोरात स्पर्श करते एक साऊंड येतो. तो साऊंड आणि बॅटचा साऊंड अगदी दोन्ही सेम असतात. त्यामुळे अंपायर्सला ठीक आहे खूप नजरेमध्ये तेल घालून अगदी घारीच्या तीक्ष्ण नजरेनं अंपायरिंग करावी लागतं. शफल झाले. फाईन लेगला हुक करायचं होतं. बॅटच्या टोला लागला बॉल. त्यानंतर आला मिड विकेटला. कनेक्शन प्रॉपर झालं नाही आणि आता रिझल्ट काहीतरी अजून वेगळा असता. धावफलक 1ने पुढे जाईल 17 या आकड्यावरती. 17 ऑन बोर्ड. षटक मैदानावरती आपण पाहता दुसरं संपन्न झालंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 1-17 4 ओव्हरची मॅच आहे. या पाहूयात जगदंब सासने समोर काय टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल जांभुडे टीमच्या माध्यमातून. चला फास्ट खेळा प्लीज, फास्ट खेळा. जगदंब सासने 3rd ओव्हर लगेच सुरू करायचे. सॉरी कानोळ आहे आणि नेक्स्ट मॅच आपल्याला जांभुडे इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. तेच तर मी बरोबर बोललेलो, थोडीशी मिस्टेक आहे, आपण करेक्शन करूयात. मॅच मैदानावरती खेळतीये टीम जांभुर्डे आणि त्यांच्या विरुद्ध AB रॉयल्स. AB रॉयल्स विरुद्ध स्वर्गीय रुपेशदा प्रतिष्ठान कानोळ अ संघ खेळतोय. एक छोटंसं करेक्शन होतं. ऑनलाईन देखील आता अपडेट तुम्ही पाहू शकता. तर बरोबर आहे सगळं, ऑल सेट आहे. 2 षटकं झाली आहेत. रन्स 17. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात होती आहे. नयन बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावात बॅटिंग करताना एक मोठं टार्गेट कसं सेट केलं जाईल तो प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. चला स्पीडअप करा प्लीज. थोडा वेळ जास्त जातोय कारण आपल्याला 6 मॅच यानंतर करायच्यात. ऑन साईडला बॉल डीपमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडीशी मिसफिल्ड आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. एकानं मिस्टेक. बच्चे की जान लेगा क्या? 21 धावा. मगाशी समोर एक मुलगा होता, त्याला म्हटलं वडापाव खातो का, तर त्यानं काय सांगितलं असेल रिप्ले कमेंट
त्याच्यापेक्षा दादा मला 10 मिनिटं मोबाईल द्या, मी रील्स बघतो. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. आजकालची जनरेशन देखील खतरनाक आहे. फटका समोर आणि बॉल चालला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि रील्स बघायला मोबाईल दिल्यानंतर भावाचा सेकंड क्वेश्चन, दादा पबजी मोबाईलमध्ये आहे का? खतरनाक आहे बोललो तू. फलक 4ने पुढे जाल. सौरभच्या प्रत्येक षटकाराला एक पारितोषिक येतं 100 रुपयाचं संचित भोईर यांच्याकडून. खूप चांगली बॅटिंग आता सुरू झाली आहे. सौरभ डाव सावरतोय. वैयक्तिक 13 वरती सौरभ बॅटिंग करतात आणि दुसऱ्या बाजूला 7 धावा बनवल्यात टीम रुपेशदा प्रतिष्ठान कान्होळ अ साठी. बॅटिंग करताना अमोलनं लगातारचे 2 चौकार आलेत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती पाहायला मिळते 27 धावा, 26 धावा, 26. 26ला 1 बाद. 4 ओव्हर कमीत कमी 40 ते 45 तुम्हाला स्कोरकार्डवरती उभ्या कराव्या लागतील. आता प्रेक्षकांची हळूहळू गर्दी मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात वाढू लागली आहे. निसर्गरम्य असं हे ठिकाण आणि निसर्गाच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेला हा मसा परिसर. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं बॉल तयार. इथे फटका ऑन साईडला, फर्स्टला मिस टायमिंग आहे. डीप मिड विकेटला फिल्डर. अजून एक झेल सुटलाय. गोलंदाज करतायत मेहनत, क्षेत्ररक्षकांची साथ नाही आहे, त्यामुळे खूप खूप धावा या ठिकाणी AB रॉयल्स जांबुडेनं एक्स्ट्रा खर्च केलेत तर कव्हर करावा लागतील. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये आपण करतो टॉस. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. मागचा सामना जिंकून आली आहे टीम शेलाय आणि त्या आधीचा सामना जिंकून आली आहे टीम जगदंब सासने. या 2 टीममध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे तर दोन्ही कॅप्टन्स आपण रेडी राहा. पुन्हा एकदा खोदून काढला बॉलला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, यावी फिल्डिंग चांगली आणि थ्रो डायरेक्ट हिट आलाय. कधी कधी काय होतं, काहीतरी चांगलं केलं ना तरी पण पनिशमेंट मिळते. इथे तेच झालं. नसीबी साथ नाही दे रहा. बाउंड्री लाईनवरतून डायरेक्ट हिट आला. आता ते गरजेचं नव्हतं आणि 1+1 अजून 2 ॲड झालेत. धावफलक 2ने पुढे जाल. टीमची टोटल 29. कधी कधी ज्या थ्रोची गरज असते तो येत नाही आणि कधी नाही आहे तर तिकडे डायरेक्ट हिट. मग क्रिकेटमध्ये थोडंसं नशीब देखील सोबत असावं लागतं. इथे सध्या जांभुर्डेला नशीबच साथ देत नाही आहे. 10 ते 11 रन्स कॅच ड्रॉप आणि मिसफिल्ड नंतर आलेत या मॅचमध्ये. बट बॉलिंग सुपर्ब झाली आहे. अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल. बॉडी लाईन टाकला होता. टप्पा पडल्यानंतर वेगात बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतं. डॉट बॉलची होती समाप्ती. षटक संपन्न झालं. मैदानावरती नंबर 3 ओव्हरमध्ये 29 झालेत. चला 4थं षटक लगेच सुरू करायचं. कोणताही एक्स्ट्रा वेळ तुमच्याकडे नाही आहे. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा धावफलकावर. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे. ऑफिशियल अनाउन्समेंट आहे. नेक्स्ट मॅच टॉससाठी दोन्ही टीम रेडी राहा. आदरणीय भरतजी देसले साहेब आणि सुरेश हरट साहेबांचं शुभागमन झालं. तर या व्यासपीठावरती आंबेगावकर चषकात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि आपण या व्यासपीठावरती सन्मानित करूयात फुलोरे काकांच्या शुभ हस्ते. आपण आधी सन्मानित करतोय भरतजी देसले साहेबांना. तर भरतदादा देसले या आपण आपला शुभ सन्मान केला जाईल आंबेगावकर चषकात. आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपण्यात आलेली क्षणचित्र तुम्हाला पाहायला मिळतात. काय नजारा आहे. दिनेशभाई हिंदूराव क्रीडांगण न्हावे. काय सुपर्ब ग्राउंड, गोलाकार हे मैदान. चारही बाजूला झाडं झुडपत निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं न्हावे गाव आणि त्या न्हावे गावाच्या क्रीडा क्षेत्राला एक आदर्श असं दिनेशभाई हिंदूराव क्रीडांगण. त्याचा तुम्ही हा नजारा पाहत होतात आणि इतकं सुंदर दृश्य होतं की पाहता क्षणी प्रेमात पडावं असा हा नजारा तुम्हाला पाहायला मिळाला.
मागचा चेंडूवाला डॉट आणि यानंतर आपण सन्मानित करूया. व्यासपीठावरती हरट सर उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती आहे, या हरट दादा आपण आपला देखील सन्मान कथोरे काकांच्या शुभ हस्ते केला जाईल. BMC कर्मचारी आहेत आणि त्यांचा हा सन्मान होईल. फायनली आता बॉल अडवण्यात यश आलं. खूप वेळानंतर एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. इथे रनआउटची संधी डायरेक्ट इथचं धाडस झालं नाही. व्यासपीठावरती आपण हा सन्मान होताना त्या ठिकाणी पाहतात. सुरेशजी हरट BMC कर्मचारी आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती ते स्वीकारत असताना धन्यवाद आपण आलात. आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. आपलं मनपूर्वक आभार. दोन्ही टीम कॅप्टन्स तुम्हाला रेडी राहायचं आहे. सासण्याचे कॅप्टन उपस्थित आहेत. तो लवकरच येईल. त्याला माहिती आहे मागच्या मॅचमध्ये आपल्याला टॉस फ्री मिळाला. या मॅचमध्ये देखील तसं झालं तर आज मोजही मोज. इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी दिलधावात 4 धावफलक 4ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती वेगात फ्लाय होत असताना समालोचन कक्षात आज अतिशय चांगले आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. दीपक बिराडे सर, डोंगर नावे आणि सोमनाथ खाडे सर. शहापूर अल्लाणी गावाचं नाव खूप त्यांनी मोठं केलं. अनेक डोंगर नावाचे समालोचक, सुपरस्टार हे सगळे दिग्गज कॉमेंटेटर आज तुम्हाला ऐकायला मिळतात. आंबेगावकर चषकाची चॉईस ऑलवेज हार्ड असतं. जो भी चाहिए अपने को ब्रँडीज चाहिए. 36 फिनिश कसं केलं जाईल त्याकडे लक्ष सध्या लागलं आहे. आता फटका फसलाय. बॉल हवा आता डाऊन दी बॉल. फिल्डर यष्टीरक्षकानं कॉल केला आय विल टेक आणि काय झेल अप्रतिम टिपलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत चेतन आणि त्याच्या नावाप्रमाणे चैतन्यानं भरलेली कामगिरी त्यानं केली आहे आणि एक चांगला झेल. फायनली मिळते विकेट. ओइठी आउट. 36 लॉस ऑफ 2. 36ला 2 बाद. हे चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतं. 36वा धावफलकावरती 2 विकेट गेल्यानंतर अजूनही खेळ बाकी आहे. अंतिम 2 बॉलचा. एखादा 4 एखादा 6 शोधावा लागेल न्यू बॅटरला. नवीन फलंदाज सचिन जे मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होतं ते सचिन देखील आपल्याला पाहायला मिळाला मॅच नंबर 4 मध्ये. आणि आता सध्या तुम्हाला पाहायला मिळतो सचिन जे कानोड अच आहेत. एकाच नावाचे अनेक खेळाडू आज तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतात. तर सचिन हे नाव नाही, हे इमोशन आहे क्रिकेटसाठी. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन. क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमॅन. आणि या क्रिकेटच्या धर्माचा जो देव झाला ना तो देखील सचिन. भारतरत्न, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ड्रोन कॅमेरा सध्या हवेमध्ये संचार करतोय. या मैदानाची क्षणचित्र नजारे या ठिकाणी कैद केले जात आहेत. सुंदर असं क्रीडांगण. मगाशी चर्चा सुरू होती आंबेगावचं क्रीडांगण कधी बनेल, काही त्याच्यासाठी आपल्याला पावलं उचलावी लागतील. यासाठी एक गोष्ट आहे, आंबेगावच्या सर्व युवकांनी एकत्रित या. प्रत्येक गावागावात घराघरातून एका लेटरवरती सिग्नेचर्स येऊ द्या. गावातील मुलांसाठी एक हक्काचं क्रीडांगण तयार व्हायला पाहिजे. ग्रामपंचायत, ग्रामसेवक त्यांच्यापर्यंत ते लेटर्स जाऊ द्या. आणि आहे गावामध्ये खूप जागा आहे. कुठेतरी थोडंसं तुम्हाला देखील त्याच्यामध्ये फंड जमा करून क्रीडांगण तयार करावं लागेल. कारण हक्काचं क्रीडांगण बनवायला ना मेहनत देखील करावी लागते. असंच एखादं मैदान तयार होत नाही. आणि आंबेगावकर लवकरच येत्या 1-2 पर्वामध्ये ते करतील अशी आशा अपेक्षा आपण व्यक्त करूयात. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून सध्या काही नजारे, व्हिडिओ फुटेज थोड्याच वेळात आपल्याला मिळतील. इथे रनआउटची संधी आहे आणि फायनली चला फलंदाज त्या ठिकाणी बाद होतील. रनआउट, ओइठी आउट. डाव मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी संपन्न झाला पहिला. धावा झाले 37, विकेट गेले 3 आणि 38 धावेचं लक्ष या मॅचमध्ये पार करायचं आहे. 37 लॉस ऑफ 3. पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि नाणेफेकीसाठी आपण आमंत्रित करूयात आदरणीय चेतनजी विषयानं. त्यांच्या शुभ असे कॉईन आपण स्पिन करतोय आणि टॉस बॉक्स आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात बदलाव आणि या वळूयात तिकडे टॉस बॉक्समध्ये जोडले जातील आमचे सहकारी समालोचक मित्र
नेहमी एका हाकेवरती मित्रांच्या अडीअडचणीमध्ये आणि दोस्तीसाठी कधी कुठेही या टॅगलाईनवरती चालणारं नाव. आणि मला आठवतं ज्यावेळी गोरेगावला पहिल्यांदा खाडे सरांनी समालोचन केलं, फारसे जास्त वर्ष त्या गोष्टीला झालेले नाही आहेत. एक 3 वर्षाचा त्यांचा प्रवास समालोचन क्षेत्रातला आपण पाहिला असेल. या आपण वळूयात सोमनाथ खाडे सरांकडे. नाणेफेकीचा कौल आपण पार पाडतो आहोत. जगदंब सासने आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान शेलारी या 2 संघांच्या दरम्यान टॉस होतोय. सेकंड राऊंडची मॅच असणार आहे. अतिशय महत्त्वाचा हा सामना. हेड इज अ कॉल आणि यस हेड येतोय. सासने टीमनं टॉस जिंकलाय. पाहुण्यांना विनंती आहे, मान्यवरांना आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सासने टीम टॉस जिंकलाय, काय निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. आपण बसा, आपल्यासाठी चेअर ठेवलेल्या आहेत. खुर्ची मिळवणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे भावानो. खुर्चीसाठी किती मारामार असते आपण सर्वांनी पाहिलेली आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय आणि निर्णय घेण्यामागे कारण काय? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. कारण असं आहे की आमच्याकडे जे 2 गोलंदाज आहेत ते खूप चांगली गोलंदाजी करतात, तर त्यांच्यावर विश्वास ठेवून ते कमीत कमी धावा आम्ही समोरच्या संघाला मारून देऊन 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि मग ते चेस करण्याचा प्रयत्न करू. सकाळच्या सत्रामध्ये डोंगर नावेसारखा मातब्बर संघ तुम्ही परास्त केला. शेलारी संघासोबत यावर्षी मॅच झाली आहे का? त्यांच्यासोबत कसा परफॉर्मन्स राहिला आहे? येस, त्यांच्याबरोबर मोरेच्या पाडच्या चषकला झालेली आहे मॅच. सेकंड राऊंडचीच मॅच होती. त्यांना आम्ही पराभव केलेला, तर तो पण थोडा कॉन्फिडन्स आहे आमच्यामध्ये की आम्ही हरवू शकतो. पण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, पण आम्ही आमचं 100% देऊन जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमचा परफॉर्मन्स चांगला राहिला. यापूर्वी सुद्धा या मॅचसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा तुला. टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकांची मॅच. किती धावा जमवाल? गेल्या मॅचमध्ये तुम्ही परास्त झालेत, इथे तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मिळतीये. कसा पलटवार कराल? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. 40+. नक्कीच ऑनगोईंग मॅच सुद्धा चालू आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉसबॉक्समधनं न्यूज आम्हाला मिळाली, जगदंब सासने संघानं टॉस जिंकलाय आणि या ठिकाणी फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीचं पाचारण शेलारी टीमला दिलंय. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. कशा पद्धतीनं पार केलं जाईल यासाठी दोनही संघ संघर्ष करतील. 4 षटकांची मॅच. निश्चितच सेकंड राऊंडला आपण सुरुवात केली आहे आणि या 4 षटकांच्या मॅचमध्ये आपण पाहताय 24 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष ठेवलंय बॅटिंग करत असताना. पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकत होतात ओमकारजी शेटे सर. टेनिस क्रिकेट विश्वाला आणि समालोचन क्षेत्राला एक वेगळी उंची देण्याचं काम ज्यांनी सातत्यानं केलं, मनापासून धन्यवाद. ज्यांचा आवाज या स्पर्धेला लाभतोय, आपलं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचबरोबर दीपवीर बिराडे सर, याच परिसराचा भूमिपुत्र आवाज आपल्या सर्वांच्या सेवा करत असताना अगदी पहिल्या दिवसापासून इथे आपण ऐकताय. माझ्या दोनही समालोचक मित्रांचं अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. आंबेगावचे माजी सरपंच मान्यवर अरुणजी घरत साहेब, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आंबेगाव मान्यवर नरेशजी जाधव साहेब, उद्योजक सतीशदादा गायकवाड, त्याचबरोबर भाऊ ठाकरे सर, या उद्योजक सागरजी कडव, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. क्रीडानगरीमध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवतायत, आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. इथे सुरुवात झाली आहे. चेंडू चांगला टाकला, गोलंदाजानं गोलंदाजी चांगली केली, मात्र फिल्डरची साथ मिळणं गरजेचं असतं. पंचांचा 22चा इशारा आणि गोलंदाजासाठी अतिशय दुःखाची गोष्ट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चांगला चेंडू पहिल्याच बॉलवर आपण पाहताय तर डॉट आला. त्यानंतर या चेंडूवरती निर्धाव फेकला होता, मात्र विकेट किपरकडनं साथ मिळाली नाही. या अनुषंगानं हा चौकार मिळालाय AB रॉयल्स जांभुर्डे टीमला.
इथे पुढे सरसावत फुलटोस घेऊन खेळलाय, फटका चांगला आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी, उंच उडी मारत असताना चेंडूला टिपलंय, पकडून फेक करतायत, दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील, धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोरबोर्ड पुढे सरकलं, बिनबाद 6 धावा. 32चा पाठलाग करतायत. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. बॅट्समन हनुमान आणि कल्पेश हे 2 फलंदाज. पहिल्या 2 बॉलवरती गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय. इथे डबल आली आहे. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फिल्डरला बीट केलंय, झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. सरळ चेंडू निघून जातोय, दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. आंबेगावकर चषक, चौकार. फलंदाज हनुमंतच्या बॅटमधनं चांगला चौकार येतोय. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक 10 वरती जाऊन पोहोचले. 4 धावा ज्या 22च्या मिळाल्या ना, त्या मात्र इथून डोकेदुखी ठरू शकतात. बॉलर जयेश राईट आर्म राऊंड द विकेट. हनुमंतसाठी पुढे 1 पाऊल टाकलं आणि ते 1 पाऊल षटकार मारण्यासाठी होतं हे सांगायला त्यानं सुरुवात केली आहे. पट्ट्यात आला आणि परफेक्ट कार्यक्रम केलाय. मिड विकेट बाउंड्रीला सलामी, हाय अँड हँडसम स्ट्रोक, षटकार. अडतीसचा पाठलाग, 16 धावा जमवल्यात पहिल्या 5 बॉलवरती. आणि इथं समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल, सोपं झालंय. 19 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. बिनबाद खेळतायत. नॉट आउट बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती आकर्षक सलामी देत आहेत. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते, या अनुषंगाने आपण पाहताय. चांगली बॅटिंग हनुमंतच्या बॅटमधनं. इथे सुद्धा फटका चांगला आहे. हनुमंतनं पवन भरारी घेतलीये, फटका दमदार. धावा मिळतील 4. इट्स अ 4. दिल मांगे मोर. मान्यवर मुकुंदजी घरत बाबांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. निश्चितच समाजसेवा, त्याचबरोबर संपूर्ण गावाची आणि परिसराची काळजी घेणारं व्यक्तिमत्व माजी सरपंच मान्यवर मुकुंद दादा घरत, मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. धावफलकावर 20 धावा, 18 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य इथून पार करावं लागेल. मॅच अतिशय चांगल्या पद्धतीनं टर्न केली आहे. सलामीची जोडी अतिशय दर्जेदार बॅटिंग करतायत. हनुमंतच्या बॅटमधनं तब्बल 16 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. 18 चेंडू 18चं समीकरण सोपं झालंय. सामना विजयाच्या दिशेनं जर आपण पाहिलं तर पावलं टाकतायत बॅटिंग करणारी टीम AB रॉयल्स जांभुर्डे. रॉयल सारखे लढतायत. इथे झेलची संधी, मॅच बाय ट्विस्ट. फलंदाज माघारी परतेल, झेल टिपला, खेळ संपला. पहिलं पाखरू आझाद, फलंदाज बाद. विकेट मिळवली आहे कल्पेश, जो मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न करत होता, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर निश्चितच हा चेंडू पाहायला मिळाला. बॅटवरती आला, मात्र सीमारेषा गाठू शकला नाही. आणि या दरम्यान आपण पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर सीमारेषेच्या जवळ एक सुंदर झेल टिपलाय. पहिला फलंदाज माघारी परतलाय. 20 या आकड्यावरती लागलेला पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या जांभुर्डे टीमला. AB रॉयल्स जांभुर्डे आणि त्यांना फाईट करतायत रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळ A. या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. इथे चांगले फिल्डिंग, एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. पहिल्या षटकावरती हल्लाबोल केला, 20 धावा वसूल केल्या. इथे आपण पाहताय षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर विकेट आली. त्यानंतर आपण पाहताय तर इथे एक सिंगल आली आहे. समीकरण तुम्ही पाहताय 16 चेंडू 17ची गरज. 17 वरती इथे लागलेला मला वाटतं अजून एक झटका. बॅटची एज, विकेटच्या मागे झेल, फलंदाज होतोय फेल. पाठोपाठ हादरे देत असताना कानोल टीम इन्फॉर्म होतीये.
बिग विकेट बिग डाऊन. रुपेश दादा प्रतिष्ठान कानोळ ए हा संघ मैदानावरती खेळतोय. भगवा रंग परिधान करून मैदानावरती उतरलेत. झुंजार संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. 2 वर्षापूर्वीची एक टुर्नामेंट जरूर मला आठवते. जगदीश भाई भाग्यवंतनी अरेंज केलेली नाईटची टुर्नामेंट आणि त्या टुर्नामेंटचे चॅम्पियन संघ आहे कानोळ ए. चांगला खेळ त्यांचा तिथे सुद्धा राहिला होता. निश्चितच झुंजार खेळासाठी ओळखले जातात. चांगला गोलंदाजी अटॅक त्यांच्याकडे आहे. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी प्रकाशच्या खांद्यावरती आणि प्रकाशनं इथे मात्र अंधारात गेलेल्या कानोळ टीमला प्रकाशाचा एक आशेचा किरण दाखवलाय. 2 विकेट त्याने टिपल्या. इथे चांगला टाकलाय, खाली ठेवलाय ऑप्शनच्या बाहेर, अगदी 5व्या 6व्या स्टंपवरती चेंडू पिच केला. त्यानंतर थोडंसं अजून बाहेर घेतलं, खाली ठेवला, बॅटरच्या रडारपासून दूर ठेवलं आणि सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना निर्धाव फेकलाय. अशाच पद्धतीच्या गोलंदाजीची गरज होती. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहताय या षटकात 4 चेंडू फेकलेत, फक्त एकच धाव खर्च केली आहे. गोलंदाज प्रकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र समोर ओव्हर द लॉंग ऑन हेड, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय. दे धमाका, सिक्सर. आणि मंगलनं मात्र इथे शुभमंगल केलंय. बॅटिंग करणाऱ्या जांभुर्डे टीमसाठी चांगला फटका त्याच्या बॅटमधनं. इथे थोडं बाहेर काढलं रायटी फलंदाजासाठी. डावखुरे हाताच्या गोलंदाजानं टप्पा खाल्यानंतर बाहेर वळण घेणारा चेंडू टाकला बॅटची एज आणि त्यानंतर एक सिंगल धाव. कौतुक केलं जाईल प्रकाशचं. चांगलं षटक त्यानं हाताळलं. मात्र एक षटकार जो आला ना, त्या षटकारानं मात्र इथं समीकरणं बदलवली. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत या एकंदरीत आपण पाहिलं तर 28 धावा. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 12 चेंडू 10 धावा. चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. दोन्ही संघांच्या बाजूने जिद्द चिकाटी मेहनत कष्ट घेतले जात आहेत. याच परिसरातील मसा विभागाला बिलॉंग करणाऱ्या 2 टीम मैदानावरती झुंज देत आहेत आणि त्या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा झुंजार लढा. एका बाजूने आपण पाहताय AB रॉयल्स जांभुर्डे आणि दुसऱ्या बाजूनं स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कानोळ ए. या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. 12 चेंडू 10 धावांचं लक्ष्य पार करायचंय. या परिसराचं या विभागाचं ग्रामीणचं क्रिकेट जर तुम्ही अभ्यासत असाल तर निश्चितच अलीकडच्या 2-3 वर्षापासून भरपूर मानाचं स्थान या संपूर्ण विभागाला प्राप्त झालंय. निश्चितच कौतुक केलं जाईल मसा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं. ज्या संपूर्ण कार्यकारिणीचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. दिनेश दादा घरत त्याच कार्यकारिणीचे एक खास सभासद आहेत. निश्चितच मनापासून कौतुक त्यांचं आपण करूयात. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाचं मनापासून कौतुक करूयात. अतिशय दर्जेदार आणि दमदार स्पर्धा. पर्व 4 गावापासून दूर मैदान आहे. मात्र मैदान किती दूर असलं तरी मात्र मैदानाचा आणि संपूर्ण आयोजनाचा डामडौल जर तुम्ही पाहिला तर अतिशय दमदार आणि दर्जेदार. संपूर्ण आंबेगावकरांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आपण व्यक्त करूयात, कौतुक करूयात. इथे पहा चेंडू हवेत, सीमारेषेच्या जवळ चेंडू पकडतील, फेकतील. तोपर्यंत या ठिकाणी पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या. गोलंदाज सचिन आलाय. सचिनला मात्र मंगल आणि सचिनचं आव्हान इथून पार करायचंय. या दोघांना थांबवून ठेवावं लागेल. चांगले चेंडू टाकावे लागतील. झुंजार टीम म्हणून कानोळ ए संघाकडे पाहिलं जातं. तो झुंजार खेळ त्यांना इथे दाखवावा लागेल या मैदानावरती. आणि या वर्षीच्या हंगामामध्ये तुफान फॉर्ममध्ये असणारी टीम समोर आहे. अर्थातच आपण पाहाल तर AB रॉयल्स जांभुर्डे. स्ट्राईकवरती फलंदाज तयार. बॅटिंग करत असताना मंगल ज्यानं एक षटकार ठोकलाय आणि मॅचमध्ये नक्कीच आपल्या विजयाचा पहिला दरवाजा त्यानं उघडलाय. चला थोडंसं वेळेची काळजी घ्या. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत मित्रांनो. सामना महत्त्वाचा आहे. आपण सर्वजण ह्या गोष्टी जाणतोय. मात्र थोडी वेळ वाचवा. आयुष्यात गेलेला पैसा मित्रांनो मेहनत करून कमावता येईल. मात्र गेलेली वेळ आपल्याला परत मिळणार नाही.
इथे चांगला टाकलाय गुडलेन स्पॉटवरनं उडवलं, बाहेर काढलं. सरप्रायझिंग डिलिव्हरी, राईज होत असताना अगदी बाहेर निघतोय, कुठल्याही प्रकारचा अंदाज नव्हता. लेग कटरचा अद्भुत नजराणा इथे पेश केला, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, डॉट आलाय. सचिन यासाठी ओळखला जातो. या अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी त्यानं केली होती. इथे पहा ऑफसाईडला शपल होऊन ऑन साईडला खेळलाय, लॉंग लेगच्या दिशेनं फिल्डर पाठलाग करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फटक्यात ताकद होती, सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. इथे स्टेप आउट झालाय, इष्टिचित करण्याचा प्रयत्न, मात्र वेळेवरती पॉपिंग क्रीजमध्ये परत येतोय. मंगलला मात्र प्रसंगावधान चांगलं राहिलंय. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर आपल्या संपूर्ण चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक त्यानं दाखवलंय. अजूनही 4 धावांची गरज, 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे पहा नक्की काय घडलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. आणि जवळजवळ हा सामना AB रॉयल्स जांभुर्डे टीमनं आपल्या बाजूने झुकवून आणलाय. इथे पहा वेट अँड वॉच, स्लोवर वन डिलिव्हरी, ऑफ ब्रेक, आतमध्ये येऊ दिलं आणि त्यानंतर फटका खेचलाय कव्हरला. कव्हर स्वीपरला फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ पकडतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. षटक क्रमांक आपण पाहताय ते संपलंय तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 36 धावा जोडल्यात. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 2 धावा. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही पलटवार होऊ शकतो. आजूबाजूच्या संघांमध्ये चाललेले हे द्वंद्व तुम्ही पाहताय. प्रत्येक सामना महत्वाचा. आज मेगा फायनलचा दिवस, संडे आहे, सुपर संडे. निश्चितच या मैदानाचा आपण विचार केला तर ज्या ज्या वेळेला आपण हळूहळू मेगा फायनलच्या मॅचकडे धडक मारतो त्या त्या वेळेला मैदानावरती गर्दी वाढायला सुरुवात होतीये. ऑलरेडी दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. रणरणत ऊन, आणि या रणरणत्या उन्हामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या प्रेक्षकांची मांदियाळी तुम्हाला चारही बाजूला पाहायला मिळतीये. मंचावरती पाहुण्यांची उपस्थिती आणि पाहुण्यांच्या आणि मान्यवरांच्या आणि या सर्व प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये हा चाललेला क्रिकेटचा रणसंग्राम. जसजसं आपण मेगा फायनलकडे धडक मारू, आंबेगावकर चषक 2025चा हा थरार 4थ्या पर्वात आपण आहोत. आणि 4थ्या पर्वापर्यंत येता येता आपण पहिल्या पर्वापासून पाहिलं असेल तर जमीन आसमान फरक तुम्हाला पाहायला मिळतोय. येणाऱ्या काही वर्षामध्ये अजून नवीन नवीन संकल्पना तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटचं षटक, 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर, फर्स्ट बॉल, आणि पहिल्याच बॉलवरती हलक्या हाताने त्या ठिकाणी फ्लिक केलं. सरळ चेंडू निघून येतोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा सामना जिंकलाय AB रॉयल्स. रॉयल स्टाईल मध्ये मॅच जिंकत असताना जांभुर्डे संघ पुढील फेरीमध्ये पात्र होतोय. वेल प्लेड बॉयज. चला दोन्ही संघ आपण एकमेकांशी हस्तांदोलन करा आणि मग मैदानाच्या बाहेर या. किताब या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. ज्याच्या बॅटमधनं